पाहून तुम्ही ओळखलं असाल की मी आज पुन्हा एकदा भैरव मंदिराबाबत खूप असा जुना इतिहास आहे। ते दिवसाचं मला दिसलं असतं ना, बरोबर वरती येतात सापडली तेव्हा आम्ही ते पत्र्याचं मंदिर बांधलं, साधा एक शेड बांधली। 19 मध्ये आम्ही याचे वजनलेप केला, करून ती पुन्हा स्थापित केली। नमस्कार, मी योगेश आत्माराम बावले, आपली मराठी या यूट्यूब चॅनलतर्फे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। जसे की हे दृश्य पाहून तुम्ही ओळखलं असाल की मी आज पुन्हा एकदा जुन्या मंदिरात आलेलो आहे आणि ते मंदिर म्हणजे कालभैरव मंदिर। आणि या कालभैरव मंदिराबाबत खूप असा जुना इतिहास आहे। त्या इतिहासासंबंध देखील आपण भोजने काका आणि इतर मंडळांना जाणून घेऊया। चला। हे ब्रह्मा विष्णू महेश हे 3 इथं वरती आहेत, समजलं का? हे खाली शिवलिंग, हा, त्याच्यानंतर हे सूर्यनारायण, हे चंद्रदेव, हे जोगेश्वरी माता, काळभैरव देव आणि हे चामुंडा देवी, असं मिळून अष्टमंडळ आहे। समजलं का? आणि यांचा जो देवाचा भोग आहे तो इथे मिष्टान्न आहे, लापसी, शिरा, जिलेबी, पेढा, पुरणपोळी, त्याच्यानंतर बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, हा नैवेद्य आहे देवाचा। ते दिवसाचं मला दिसलं असतं। तुम्ही ओम आवाज दिला ना, बरोबर वरती येतात। हा मंदिर कमीत कमी आमच्या मते 150 वर्ष जुनं आहे आणि ही पुरातन वस्तू होती। बऱ्याच वर्षापासून ही वस्तू अडगळीत गेली होती, म्हणजे जे देवस्थान आहे तो अडगळीत गेला होता। आणि कसं आहे, इथे जसे आपले श्याम भटजी गुले आहेत ते सांगत होते की आम्ही इथे पूजा करतो, पण त्यांना देखील माहीत नाही की इथे अशी याची मूर्ती आहे। काय भैरवची मूर्ती हे कोणाला माहीत नव्हतं। त्यानंतर आमचे ते जे संजय यादव साहेबचे प्राण साहेब आहेत ते इथे आमच्याकडे रुजू होण्याच्या अगोदर इकडे सर्व माहिती घेण्याकरता आले। त्यांचे जे गुरु आहेत त्यांनी सांगितलं की अशीच एक काळभैरव मंदिर आहे आणि
त्यांच्याकडून सांगितलं की तुम्ही जाऊन बघा आणि त्याचा जीर्णोद्धार करा. पण ते बरेच वर्ष शोधल्यानंतर त्यांना देखील मिळालं नाही मंदिर. बऱ्याच दिवसानंतर हा मंदिर आम्हाला ही मूर्ती आम्हाला सापडली. ती मूर्ती काढल्यानं आम्ही त्याचा जीर्णोद्धार केला त्या दिवशीच आणि आज ती मूर्ती इथे आहे. 1999 साली ही मूर्ती आम्हाला सापडली. तेव्हा आम्ही ते पत्र्याचं मंदिर बांधलं, साधा एक शेड बांधली. त्या 2016 साली हा मंदिर पूर्ण 2010ला पूर्ण बांधला आणि 2019 आम्ही याचे वज्रलेप केला या मूर्तीला. जी मूर्ती होती जी भग्नावस्थेत होती त्याला वज्रलेप व्यवस्थित करून ती पुन्हा स्थापित केली. Hallelujah.